नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा 3 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या मोबाईललाच एक मोठं विद्यापीठ बनवतील. आज आपण बोलणार आहोत स्वयंप्रभा आणि MOOCsबद्दल. सगळ्यात आधी समजून घेऊया MOOC म्हणजे काय? याचं फुल फॉर्म आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजे MOOC. म्हणजे काय? MOOCs आहे. ठीक. तर मॅसिव्ह म्हणजे हजारो लाखो मुलं एकाच वेळी शिकू शकतात. ते म्हणजे मॅसिव्ह म्हणजे खूप मोठं. ठीक. आणि ओपन म्हणजे काय? ओपन म्हणजे आपण काय म्हणतो? म्हणजे कुणी आणि कुठेही बसून शिकू शकतो. सगळ्यांसाठी ते ओपन आहे. आणि ऑनलाईन कोर्स म्हणजे ऑनलाईन म्हणजे इंटरनेटद्वारे. तर याचं सोपं उदाहरण, जसं आपण यूट्यूबवर एखादी रेसिपी पाहतो आणि शिकतो, तसेच इथे आपण प्रत्यक्ष अभ्यासाचे विषय शिकतो, पण इथे तुम्हाला शेवटी प्रमाणपत्रसुद्धा मिळतं तुम्हाला. तर यामध्ये काय असतात, तुम्हाला ग्लोबल एक्सपर्ट प्रोफेसर असतात, त्याचे ग्लोबल सर्टिफिकेट आपल्याला भेटतो, अनलिमिटेड स्टडी मटेरियलसुद्धा यामध्ये असतो. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे भेटते. ग्लोबल पीअर कम्युनिटी असते, म्हणजे मित्रमैत्रीण असतात. नंतर आहे स्वयं. आता स्वयं म्हणजे काय? आता मला सांगा, मराठीमध्ये आपण स्वयं लिहितो. स्वयं म्हणजे आपण काय म्हणतो? म्हणजे स्वतःहून प्रगती करण्यासाठी बनवलेलं व्यासपीठ, त्याला आपण म्हणतो स्वयं. हे कसं काम करतं? तर यामध्ये 4 सोपे टप्पे आहेत. त्याला आपण 4 क्वाड्रंट अप्रोच म्हणतो. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केला जातो. दुसरं म्हणजे रीडिंग मटेरियल असतो, आपण नोट्ससुद्धा म्हणतो. वाचण्यासाठी तुम्हाला PDF नोट्स मिळतात. नंतर तिसरं म्हणजे चाचणी केली जाते, म्हणजे सेल्फ असेसमेंट केलं जातं. तुम्ही किती शिकलात हे पाहण्यासाठी क्विज असतात यामध्ये. आणि चौथं म्हणजे शंका निरसन, त्याला आपण डिस्कशन फोरमसुद्धा म्हणतो. तुम्हाला काही अडलं तर ऑनलाईन विचारू शकता तुम्ही ते. नंतर आहे स्वयंप्रभा हे 34 DTH चॅनलवरती अवलंबून आहे. आपण लहान असताना छोटा भीमचा चॅनल होता, डोरेमॉनचा वेगळा चॅनल होता. तर त्या पद्धतीने यामध्ये 34 DTH चॅनल्स असतात. तर हे 24 तास सुरू असतं. दिवसातून 5 वेळा नवीन माहिती यामध्ये दिली जाते. म्हणजे तुमचा एखादा क्लास मिस झाला तरी तुम्ही पुन्हा ते पाहू शकता. आणि स्वयंप्रभा हे GSAT-15 सॅटेलाईट वापरतात. त्याच्यामुळे हाय क्वालिटी कंटेंट आपल्याला भेटतो. पण एक गोष्ट मिस केली, ते म्हणजे स्वयंबद्दल. याचे 9 आधारस्तंभ असतात स्वयंचे. स्वयं एकटा काम नाही करत आहेत. त्याच्यामागे 9 मोठे दादा उभे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये आहे NPTEL, UGC आहे, त्यानंतर CEC आहे आणि NCERT आहे, IGNOU आहे, IIMB आहे आणि NITTT आहे. ठीक. तर विद्यार्थी मित्रांनो, NPTEL इंजिनिअरिंगसाठी असते, UGC पदव्युत्तर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षणासाठी असते, CEC अंडर ग्रॅज्युएशनसाठी असते, NCERT किंवा न्यूऑस त्याला आपण म्हणतो, तर ते तुमच्यासारख्या मुलांसाठी म्हणजे शालेय शिक्षणासाठी ते असते NCERT. आणि IGNOU म्हणजे ज्यांना शाळेत जाता येत नाही त्यांच्यासाठी असते. आणि IIMB म्हणजे ते बिझनेसवाल्यांसाठी असते, मॅनेजमेंटसाठी. आणि NITTT म्हणजे शिक्षकांना शिकवण्यासाठी ते असते, ट्रेनिंग असते इथे. ठीक. स्वयंप्रभाबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा जी विचारली जाते, ते म्हणजे GSAT सॅटेलाईट. काय? GSAT सॅटेलाईट. आता जसं तुमच्या घरात टाटा प्ले किंवा डिश TV चालतं, अगदी तसंच सरकारनं आकाशात एक सॅटेलाईट सोडलाय, जो फक्त अभ्यासाचे चॅनल दाखवते. त्याचं नाव आहे बायसॅग. म्हणजे बायसॅग N त्याला आपण म्हणतो. ते कुठे आहे? ते आहे गांधीनगरमध्ये, गुजरातमध्ये. येथून हे चॅनलसाठी टेलिकास्ट होतात. लक्षात ठेवा, गांधीनगरहून ज्ञान येतं. तर इथे मजकूर पुरवण्याचे काम कोण करतं? तर NPTEL करते, IIT करते, UGC करते, CEC करते आणि IGNOUसुद्धा करते. तर हे सगळं कशासाठी? तर सरकारने हे का बनवलं? त्याची 3 महत्त्वाची कारणे आहेत. कशाला बनवली असेल सरकारने हे सगळं? ॲक्सेस म्हणजे काय? ॲक्सेस म्हणजे प्रवेश. तर देशातल्या शेवटच्या टोकापर्यंत शिक्षण पोहोचावं, म्हणजे सगळ्यांना यामध्ये प्रवेश मिळावा, यासाठी हे बनवलेलं आहे प्रवेश. इक्विटीला आपण काय म्हणतो? इक्विटीला आपण समानता म्हणतो. तर श्रीमंत असो, गरीब असो, सर्वांना एकच दर्जाचं शिक्षण मिळावं, याचा हे उद्देश आहे. क्वालिटी. तर क्वालिटी म्हणजे काय? क्वालिटी म्हणजे गुणवत्ता. तर जे IITमध्ये शिकवलं जातं तेच एका गावातल्या मुलाला मिळावं, म्हणून ते गुणवत्ता ही इथे खूप महत्त्वाची आहे. ॲक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी. आता स्वयंप्रभाचे चॅनल्स वेगवेगळ्या गटात विभागले आहेत. आपण महत्त्वाचे गट आणि त्यांची नावे लक्षात ठेवूया. 1 ते 10 आहे वागीश ते दक्ष. हे चॅनल्स लक्षात ठेवण्यासाठी एक मजेदार ओळ लक्षात ठेवा. वागीशने संस्कृतीच्या प्रबोधनासाठी सरस्वतला व्यवस्थापन करायला लावलं आणि विधिकला कचाकच मारून दक्ष केलं. आता इथे बघा, चॅनल नंबर 1 आहे वागीश. काय आहे वागीश? वागीश म्हणजे बोलण्याचं देव किंवा त्याला रिलेटेड आहे, ते लँग्वेजशी रिलेटेड आहे वागीश. वागीश नंतर आहे संस्कृती. तर संस्कृती हे चॅनल नंबर 2 आहे. आपली संस्कृती म्हणजे हिस्ट्री आणि आपला कल्चर. आता प्रबोध म्हणजे काय? चॅनल क्रमांक 3 आहे. प्रबोध करणं म्हणजे सामाजिक शास्त्र आहे, सोशल सायन्सशी रिलेटेड आहे ते प्रबोधन. ठीक आहे. नंतर आहे सरस्वत. प्रबंधन म्हणजे व्यवस्थापन करणे. प्रबंधन हे चॅनल क्रमांक 5 आहे. प्रबंधन करणे म्हणजे व्यवस्थापन करणे. तर यानंतर आहे विधिक म्हणजे कायदा. पासून तुम्ही कायदा हे लक्षात ठेवू शकता. चॅनल नंबर 10 आहे कौशल्य म्हणजे स्किल्सशी रिलेटेड आहे. दक्ष म्हणजे अप्लाइड सायन्सशी हे रिलेटेड आहे. चॅनल क्रमांक 11 ते 18 हे NPTELशी रिलेटेड आहे. ते तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता की केमिकलवाल्यांनी मेटल तोडलं आणि सिव्हिलवाल्यांनी कॉम्प्युटरवर बसून इलेक्ट्रिकल काम केलं. तर यामध्ये 11 चॅनल आहे केमिकल. हे वॉटर रिसोर्स चॅनल क्रमांक 12 आहे. तर हे मेटल कशाने तोडलं? पाण्याने तोडलं. तर हे पाणी जे आहे ते वॉटर रिसोर्स हे चॅनल क्रमांक 12 आहे. तर यानंतर आहे चॅनल क्रमांक 13, ते म्हणजे सिव्हिल आहे. तर इथे सिव्हिल हे चॅनल क्रमांक 13 आहे. यानंतर आहे कॉम्प्युटर चॅनल क्रमांक 14 आहे. चॅनल 15 आहे इलेक्ट्रिकल आणि चॅनल 16 आहे इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक हे दोघं तुम्ही एकत्र लक्षात ठेवू शकता. चॅनल 15 इलेक्ट्रिकल आहे, चॅनल 16 इलेक्ट्रॉनिक्स आहे. तर चॅनल 19 ते 22 म्हणजे जे मुलं JEE किंवा नीट
जी तयारी करतात त्यांच्यासाठी हे 4 चॅनल्स आहेत. हे लक्षात ठेवण्यासाठी फक्त PCMB असं लक्षात ठेवा. आता इथे बघा पी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी. तर 19 चॅनल आहे फिजिक्सशी रिलेटेड, 20 आहे केमिस्ट्रीशी रिलेटेड, 21 आहे मॅथ्सशी रिलेटेड आणि बायोलॉजीशी रिलेटेड 22 आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे 19 ते 22 IIT पल याला डील करते. ठीक. जे 25 आणि 26 जे आहे ते इग्नूकडे येते. त्याला आपण मुक्त शिक्षणसुद्धा म्हणतो. तर चॅनल 25 रिलेटेड आहे ज्ञान दर्शनसाठी आणि स्टेट ओपन युनिव्हर्सिटीसाठी. ज्ञान हा शब्द लक्षात ठेवा. व्हिडिओ मी इथे स्टॉप करत आहे. तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.